हॅलो स्टुडंट्स, हेलिक्स ऑन सिलेंडर हा जो टॉपिक आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स मधला, इनफॅक्ट इंजिनिअरिंग कर्व्स या युनिट मधला एक महत्वाचा टॉपिक आहे आणि एक्झामला देखील बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो बघणार आहोत की हेलिक्स हा कसा ड्रॉ केला जातो. ठीक आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण एक्झाम फॉर्म रिलेटेड, ग्राफिक्स रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येणार आहोत. दोन मेथड आहेत हेलिक्स साठी सॉल्व्ह करण्याच्या. कुठलीही मेथड युज करा, एक्झाम मध्ये चालेल. ओके, कुठलीही मेथड युज करा. ही एक मेथड आहे आणि ही एक आहे. तर जी सिम्पलेस्ट मेथड आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे, कारण एक्झाम मध्ये तेवढा फास्ट ते सॉल्व्ह होईल. ओके, आता हे बघा, क्वेश्चन असा आहे की ड्रॉ हेलिक्स ऑन सिलेंडर ऑफ बेस डायमीटर 60 mm अँड ऍक्सिस हाईट 90 mm. ठीक आहे, दोनच गोष्टी दिलेल्या आहेत तिथं की सिलेंडर आपल्याला माहित आहे की डायमीटर आणि त्याची हाईट असेल. सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट जे असतात त्याला एक डायमीटर आणि एक हाईट अशी दिलेली आहे पहा. तर आपल्याला एक गोष्ट माहित आहे की सिलेंडर म्हटलं तर त्याचा टॉप व्ह्यू जो असेल तो सर्कल असेल. ओके, आणि फ्रंट व्ह्यू जो असेल तो रेक्टँगल असेल. आता सर्कल असेल तर मग सेंटर लाईन यायलाच पाहिजे आणि ऍक्सिस हाईट असा त्यांनी उल्लेख केलाय. तर इथे सर्कलला सेंटर लाईन म्हणजे लॉंग लाईन, शॉर्ट लाईन येईलच. त्याचबरोबर ऍक्सिस ही जी आहे, ऍक्सिस ही सुद्धा लॉंग लाईन, शॉर्ट लाईन अशीच असते. ठीक आहे, सिलेंडरचा टॉप व्ह्यू आणि सिलेंडरचा फ्रंट व्ह्यू. ठीक आहे, आता हा जो सर्कल दिला जातो इथं मी मुद्दाम मेन्शन केले की डिवाइड सर्कल इंटू 12 इक्वल पार्ट्स. काही बुक मध्ये तो 8 इक्वल पार्ट मध्ये पण डिवाइड केलेला आहे. ठीक आहे, माझं पर्सनल असं मत असेल तुम्हाला की इथं जरी मी आता 8 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतोय, तुम्ही तो एक्झाम मध्ये 12 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करा. प्रोसेस सेमच असेल. ठीक आहे, इथे मी 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. तुम्हाला ती मेथड माहितच असेल की रेडियस आपण कंपास मध्ये घेतो, वरच्या डायरेक्शनला खालच्या डायरेक्शनला आर्क करून ही 12 इक्वल पार्ट मध्ये आपण करत असतो. पुन्हा एकदा रिपीट करतो, मी इथं 8 पार्ट केलेले आहेत कारण डायग्राम थोडीशी इझी जाईल, तुम्हाला क्लिअर कट दिसेल म्हणून. तुम्ही 12 इक्वल पार्ट मध्ये केले तरी हरकत नाही. बऱ्याचशा बुक मध्ये 8 इक्वल पार्ट आहेत, काही बुक मध्ये 12 इक्वल पार्ट आहेत. ठीक आहे, आता हे जे सगळे 12 पार्ट्स आहेत ना, आपण इथून वरती घेतो. 1 ची लाईन स्ट्रेट, 2 आणि 8 एकाच लाईनवर येतात. 3 आणि 7 प्रोजेक्शन जसे आपण घेतो ना, तसे हे सगळे पॉइंट 1 पासून 8 पर्यंत स्ट्रेट लाईनने टॉप व्ह्यू पासून तर फ्रंट व्ह्यू पर्यंत तुम्हाला प्रोजेक्ट करायचे, म्हणजे प्रोजेक्शन घेऊन जायचे आणि तिथं टॉपला नाव द्यायचे. ते 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश 6 डॅश 7 डॅश आणि 8 डॅश असे सगळे ते नेमिंग येतील. ओके, बॉटमला सुद्धा तुम्ही नाव देऊ शकता आणि टॉपला सुद्धा तुम्हाला इथं ते नाव द्यायचे. ठीक आहे, आता डायमेन्शन जे आहेत ते सर्कल ड्रॉ केलाय म्हणजे मग तुम्हाला डायमीटर 60 mm आणि हाईट जी आहे ती 90 mm. ठीक आहे, डायमीटर 60 आणि हाईट 90 mm डायमेन्शन्स कंपल्सरी द्यायचे आहेत. डायमेन्शन्सला देखील एक्झाम मध्ये मार्क्स असतात. फाईन, आता आहे बघा, ही जी हाईट आहे 90 mm. ठीक आहे, ही हाईट 90 mm तुम्ही या साईडला किंवा या साईडला कुठे, फॉर एक्झाम्पल या साईडला आपण घेऊया की ही लाईन 8 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायची. कारण का, आता आपण सर्कल 8 पार्ट मध्ये डिवाइड केलाय म्हणून. जर सर्कल तुम्ही 12 पार्ट मध्ये डिवाइड केला म्हणजे 12 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केला तर ही लाईन देखील 12 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायची. ठीक आहे, इथे 8 पार्ट केलेत म्हणून आपण 8 पार्ट मध्ये डिवाइड केलं. आपल्याला मेथड माहिती आहे कशी डिवाइड करायची. एक आपण स्ट्रेट लाईन म्हणजे या लाईन पासून कुठल्याही अँगलवर कितीही डिस्टन्सवर, कितीही अँगल घ्या, कितीही डिस्टन्स घ्या, एक अप्रॉक्सिमेट लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे, त्यानंतर परत एक अप्रॉक्सिमेट डिस्टन्स घेऊन पहिला एक पॉइंट मार्क करतो आणि तेच सेम डिस्टन्स घेऊन आपण 8 वेळेस कॉपी करतो. ओके, इथं नंबर देतो मुद्दामून मी 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 8 डॅश नंतर परत 1 डॅश घेतलाय. रिझन असं आहे की मी स्टार्टिंग 1 पासून केली होती. जर हा या पॉइंटला मी 1 डॅश असं नाव दिलं असतं तर मग तो 8 पॉइंट हा आला असता. स्टार्टिंग जर इथून केली आहे तर 8 पॉइंट नंतर परत एकदा 1 दिलाय म्हणजे तो. आता हे 8 इक्वल पार्ट आपण केले. आपल्याला काय करायचं की या लाईनचे 8 इक्वल पार्ट करायचे, त्यासाठी ही प्रोसिजर आहे. ओके, आता लास्ट पॉइंट जो असतो ना, तर तो एंड पॉइंट 1 डॅश, तर तो या लाईनच्या एंड पॉइंटला आपण कनेक्ट करतो या पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे या लाईनला 12 इक्वल पार्ट करण्याची मेथड आहे.
सगळ्यात पहिले तर आपण एक परत एकदा सांगतो मी तुम्हाला, एक स्ट्रेट लाईन घेतली, एक स्ट्रेट लाईन घेतली, अप्रॉक्सिमेट लाईन, कितीही डिस्टन्स घ्या आणि कितीही अँगल वर घ्या. त्यानंतर इक्वल पार्ट, त्याचे 8 इक्वल पार्ट केले, त्याला नेमिंग केलं. एंड पॉइंट जो होता तो एंड पॉइंट ह्या एंड पॉइंटला कनेक्ट केला, या एंड पॉइंटला आपण कनेक्ट केला. त्यानंतर प्रत्येक पॉइंट मधून आपण काय केलं की या लाईनला पॅरलल लाईन्स ड्रॉ केल्या. 8 पासून पॅरलल, 7 पासून पॅरलल, अशा सगळ्या पॅरलल लाईन्स ड्रॉ केल्या, जेणेकरून हे पार्ट जे आहेत ते 8 इक्वल पार्ट झाले. ठीक आहे. इथे तुम्ही नंबरिंग पण करू शकता, 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत. ठीक आहे. आता हा जो 1 डॅश पॉइंट आहे, नेक्स्ट स्टेप बघा. या ज्या लाईन आपण 1 पासून पुढे घेतल्यात ना, 1 ही 1 ची लाईन असेल, ही 1 डॅश नाव दिलं. ठीक आहे. 2 आणि 8, इथे 2 आणि 8 डॅश असं नाव दिलं, म्हणजे ही 2 ची लाईन. 3 ची लाईन ही इथे असेल, ऍक्सिस लाईन. 4 ची लाईन पुढे, अशा सर्व लाईन्स आहेत. ठीक आहे. फक्त 4 आणि 6 ओव्हरलॅप झालेले आहेत. आता नेक्स्ट स्टेप केअरफुली बघा. या पॉइंट पासून तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक पॉइंट पासून हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायच्या. ठीक आहे. प्रत्येक पॉइंट पासून हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. 1 पासून जर आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर ती इथपर्यंत येईल, या 1 च्या लाईन पर्यंत. ही 1 ची स्ट्रेट लाईन व्हर्टिकल, आणि या 1 पासून येणारी हॉरिझॉन्टल लाईन इथे टच होती. जिथं इंटरसेक्ट होईल तिथे P1 असं नाव दिलं. ओके. त्यानंतर 2 ची लाईन, 2 ची ही जी लाईन होती स्ट्रेट घेतली आपण. 2 पासून जी लाईन आलेली आहे त्या लाईनवर जिथे टच होते तिथे आपण P2 असं नाव दिलं. ओके. हीच मेथड तुम्हाला 8 पॉईंट साठी करायची. म्हणजे काय की 3 ची लाईन आहे, पुढे घ्या 3 च्या लाईन पर्यंत, जिथे इंटरसेक्ट होईल P3 असं नाव द्या. P4 ची लाईन स्ट्रेट घ्या, हे पहा ही 4 ची लाईन वरती येते. ठीक आहे. या लाईनवर आणि ही लाईन जिथे टच होईल जे इथे, तिथे P4 असं नाव दिलं. P5 जो आहे स्ट्रेट लाईन व्हर्टिकल याच लाईनवर असेल, P5. ठीक आहे. आणि हा जो P5 आहे ऑलरेडी इंटरसेक्ट झालेलाच आहे, म्हणून मग डायरेक्टली आपल्याला तो जो आहे P5 पॉइंट मिळेल. ठीक आहे. हा P5 पॉइंट आपल्याला तिथे मिळून जाईल. P6 पॉइंट तसंच 6 च्या लाईनवर. P7 पॉइंट ही जी ऍक्सिस लाईन आहे त्या ऍक्सिस लाईनवर P7 पॉइंट येईल. त्यानंतर P8 जो आहे तो पुढे येईल, आणि परत एकदा जसं आपण 1 पॉइंट इथे घेतला होता सेम वे 1 पॉइंट जो आहे तो परत इथे येईल, म्हणजे लास्टला P8 आणि P1. ठीक. आता हे जे पॉइंट आलेले आहेत इथपासून 1 पासून तर इथपर्यंत, ठीक आहे, तो जो कर्व आपल्याला जॉईन करायचा आहे P1 P2 P3 असं P8 पर्यंत, आणि हे तुम्हाला जॉईन करायचंय फ्रेंच कर्वचा यूज करून. रॅन्डमली मॅन्युअली तुम्ही बाय हँड असं ते ड्रॉ करत असाल तर तसं चालणार नाही. ठीक आहे. तर फ्रेंच कर्वचा यूज करून तुम्हाला हा कर्व इथे ड्रॉ करायचा आहे. आता सध्या फक्त कर्व ड्रॉ करून दाखवतो कसा असेल तो. डॉटेड लाईन कुठल्या असतील ते पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. डायरेक्टली सर्व ते डार्क करायचं नाही, यामध्ये डॉटेड लाईन्स पण येतील, त्या कुठे असतील पुढच्या स्लाइड मध्ये सांगतो. आधी कर्व बघा कसा आहे, या टाईप कर्व येईल. ठीक आहे. आणि परत एकदा मी सांगतो की यूज फ्रेंच कर्व ड्रॉ द हेलिकल कर्व. हा जो हेलिक्स, हा जो कर्व ऑब्टेन झालाय ना, तर तो कर्व असेल हेलिक्स. त्याला आपण नाव पण द्यायचंय, नंतर एरो करून एक नाव द्या कॅपिटल लेटर्स मध्ये, हेलिक्स. तर अशा पद्धतीने आपल्याला तो हेलिक्सचा कर्व मिळणार आहे. आता डॉटेड लाईन कुठल्या असतील आणि डार्क लाईन यामध्ये कुठल्या असतील. सगळ्यात पहिले तर सर्कल डार्क असेल. ठीक आहे. रेक्टँगल डार्क असेल, कारण तो फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आहे या केसमध्ये. बऱ्याचशा इंजिनिअरिंग कर्व मध्ये काही डार्क फेंट लाईन्स येतात. पर्टिक्युलरली हेलिक्स साठी सर्कल डार्क असेल, रेक्टँगल डार्क असेल, कारण फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आहे. आणि हा जो कर्व आलाय ना तो डार्क असेल. या व्यतिरिक्त बाकी सर्व लाईन 8 किंवा 12 पार्ट तुम्ही करतात त्या फेंट असतील. इथलं जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते सुद्धा फेंट असेल. इव्हन आता डॉटेड लाईन यात कुठे असेल बघा, हा इथे बघा, हीच डायग्राम आहे. हिडन पार्ट, इथून वरती जो पार्ट आलेला आहे ना तर तो असेल डॉटेड पार्ट. बाकी इथून खाली तो हेलिक्सचा पार्ट तो असेल डार्क पार्ट. ठीक आहे. तो हेलिकल कर्व इथं बघा 12 पार्ट केलेले आहेत. ठीक आहे. 12 पार्ट मुद्दामून इथं करून ती डायग्राम तुम्हाला दाखवली. सेम वे तर अशा पद्धतीने ही हेलिक्सची डायग्राम येईल. हेलिक्स ऑन सिलेंडर असा पार्ट आपण बघितलेला आहे. तर कनेक्टेड राहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.